धुळे शहरात मानवी जीवितास धोकादायक असलेली बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकला। अंबिकानगरमधील एका पत्राच्या शेडमध्ये रवींद्र रमेश महाजन हा बनावट इम्पेरियल ब्ल्यू दारू तयार करत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला। आरोपीकडून बनावट दारू बनवण्याचे रसायन, रिकाम्या बाटल्या, बूच आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले। SP श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे। धुळे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। 9 एप्रिल रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चंडिका हॉटेलच्या मागे अंबिकानगर येथे बनावट दारूचा कारखाना सुरू आहे। त्या ठिकाणी इम्पेरियल ब्ल्यू या ब्रँडची बनावट दारू तयार केली जाते, जी मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय अपायकारक आहे, घातक आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले। त्या पथकाने सदर घटनास्थळी छापा टाकला असता त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 1,43,000चा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्यामध्ये स्पिरिट, त्यानंतर बॉटल्स, त्याचे इम्पेरियल ब्ल्यू नाव असलेले त्याचे झाकण, अशी सर्व साधन सामग्री त्या ठिकाणी मिळून आलेली आहे। ती गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 40गाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रवींद्र रमेश महाजन, राहणार दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे, यास सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। याच्याबरोबर अजून काही याचे साथीदार आरोपी आहेत का, त्याचा तपास सुरू आहे। तसेच यांनी ही दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला मुद्देमाल कुठून विकत घेतलेला आहे याचा तपास सुरू आहे।